नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आजकाल एका व्यवसायावर अवलंबून असणं फार कठीण झालं आहे, कारण आपल्याला हवं तेवढं उत्पन्न मिळत नाही. मग विषय निघतो जोड व्यवसायाचा आणि त्यासोबतच दुग्ध व्यवसायाचा. त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे दुधाळ प्राणी किंवा दुभते जनावर. आजचा आपला विषय याच अनुषंगाने आहे, दुभत्या जनावरांच्या आहाराचं नियोजन. आणि याविषयी मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे आजचे आपले तज्ज्ञ डॉक्टर महेश जावळे सरांना. सरांबद्दल सांगायचं झालं तर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील पशुपोषण आणि आहारशास्त्र विभागात हे सहाय्यक प्राध्यापक आहेत. सर, आपलं कृषी दर्शन कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम आम्हाला सांगा की पशु आहार यातले महत्त्वाचे घटक हे कोणते असतात? तर गाई म्हशी हे जे जनावरं आहेत त्यांना निसर्गानेच रवंथ करण्याची नैसर्गिक देणगी दिलेली आहे. तर ह्या दुभत्या जनावरांच्या आहाराचा जर आपण विचार केला तर त्याचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. एक म्हणजे चारा, दुसरं खुराक आणि तिसरं म्हणजे इतर खाद्य घटके जसे खनिजे, जीवनसत्वे आणि इतर खाद्यपूरके. आता जनावरांच्या या आहारामध्ये प्रामुख्याने चाऱ्याचा समावेश केला जातो आणि या चाऱ्यामधील आर्द्रतेच्या आधारावरती हिरवा चारा आणि कोरडा चारा असे त्याचे वर्गीकरण करता येते. आता या चाऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर दृढ तंतूंचे प्रमाण म्हणजे कमी पचनीय पदार्थांचे प्रमाण हे 18% जास्त असते. तर पचनीय पदार्थांचे म्हणजे ऊर्जा व प्रथिने यांचे प्रमाण त्या मानाने कमी असते. या उलट हेच जर आपण खुराक बघितला तर त्याच्यामध्ये या कमी पचनीय पदार्थांचे प्रमाण कमी असते, 18% कमी असते. तर ऊर्जा आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. आणि इतर म्हणजे तिसरा खाद्य घटक जे मगाशी मी सांगितलं ते म्हणजे खनिजे आणि जीवनसत्वे हे जरी कमी प्रमाणात लागत असले तरी जे मुख्य घटक आहेत त्यांच्या पचन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांचे महत्त्व नाकारता येत नाही. सर, आत्ताच आपण हिरव्या चाऱ्याचा उल्लेख केला, तो त्याचा खूप तुतोडा असतो सर, आणि सगळ्यांना खूप कठीण परिश्रम घ्यावे लागतात हिरवा चारा वर्षभर टिकवण्यासाठी. तर हिरव्या चाऱ्याचं काय महत्त्व आहे पशु आहारात हे आम्हाला सांगा. नक्कीच. आता चांगल्या पदार्थांचं आपल्या माणसाच्या जीवनामध्ये आहारामध्ये जेवढं महत्त्व आहे तेवढंच हिरव्या चाऱ्याचं या पशूंच्या जनावरांच्या आहारामध्ये महत्त्व आहे. हिरवा चारा हा पचनास सोपा, चवदार आणि शरीरास हितकारक असतो. या हिरव्या चाऱ्यामध्ये सर्व पोषक द्रव्ये ही ताज्या स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. ह्या हिरव्या चाऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये जे मगाशी सांगितल्याप्रमाणे तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. पोटात गेल्यानंतर हे तंतुमय पदार्थ पाणी शोषून घेतात, त्यामुळे पोटातले बराचसा भाग ते व्यापून घेतात. त्यामुळे जनावरांना जी पोट भरल्याची किंवा भूक भागल्याची जी जाणीव होते ते याच्यामुळेच. दुसरं सांगायचं म्हणजे हिरव्या चाऱ्यामध्ये अजीवनसत्व कॅरोटीन जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे जनावरांची वाढ, प्रजनन, उत्पादन यासाठी जे त्यांना लागणारं जीवनसत्व आहे ते या हिरव्या चाऱ्यातून भेटत असतं. तसेच हिरव्या चाऱ्यामध्ये जे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतं त्यातून सुद्धा जनावरांची पाण्याची गरज उपलब्ध होत असते. तर विविध जे एकदल आणि द्विदल चारा पिकं जे आहेत ते जर शेतकऱ्यांनी आपल्या शिवारामध्ये आपल्या शेतामध्ये त्याची लागवड केली आणि जनावरांना उपलब्ध करून दिले तर जे आपल्या विकतचा वैरणीचा जो खर्च आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच हा हिरवा चारा खाऊ घातल्यामुळे जर आपण असे जनावरं बघितले तर त्यांचे डोळे सतेज, निरोगी आणि पाणीदार आपल्याला दिसतात. सर, यानंतर आमच्या शेतकरी बंधू भगिनींना हे सांगा की समतोल आहार किंवा आपण इंग्रजीत जे बॅलन्स डाएट म्हणतो त्याचं आपल्या जनावरांमध्ये काय महत्त्व आहे, त्यांच्या आहारामध्ये काय महत्त्व आहे? संतुलित आहार आपल्याला आढळतो. तर हा संतुलित आहार किंवा समतोल आहार म्हणजे काय, तर जे आवश्यक पोषक द्रव्य आहेत तर पिष्टमय पदार्थ असतील, त्यानंतर खनिजे असतील, स्निग्ध पदार्थ असतील, जीवनसत्वे असतील, तर ही सर्व पोषक मूल्ये जनावरांची वाढ आणि उत्पादन या प्रमाणामध्ये त्यांना जो आहार पुरवतो त्या आहारास आपण संतुलित आहार असे म्हणतो. जर दुधाचा धंद्या दुधाच्या व्यवसायामध्ये जर यश पाहिजे असेल तर चांगले आरोग्य, चांगला आहार आणि उत्कृष्ट व्यवस्थापन या तिघांची त्रिसूत्री जर शेतकऱ्यांनी राखली तर निश्चितच त्यांना या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. आता हा दुभत्या जनावरांची आहाराची गरज कशी ओळखायची, तर एकूण वजनाच्या किती खाद्यांश त्यांना जरुरी आहे या प्रमाणात त्यांची गरज काढली जाते. आता समजा देशी गाईला जर सांगायचं म्हटलं तर साधारणतः वजनाच्या 2.5% म्हणजे 100 किलोसाठी 2.5 किलो या प्रमाणात केले जातं. तर म्हशीसाठी हेच 3% खाद्यांश प्रमाण पकडले जाते. तर उदाहरण द्यायचं झालं तर देशी गाईसाठी साधारणतः 400 किलोच्या देशी गाईसाठी आपल्याला 10 किलो खाद्यांश देणे गरजेचे आहे. तर
15 किलो खाद्यांश हा 500 किलो वजनाच्या म्हशीसाठी साधारणतः 3% याप्रमाणे देणे गरजेचे आहे. बऱ्याचदा आपल्याला पशुपालक विचारतात की आपल्या पशूंना खुराक किती द्यावा. तर हा खुराक देताना पहिली गरज त्यांची शरीर पोषणासाठी किती गरज आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर त्याचं उत्पादन काय आहे, दूध उत्पादन किती, यासाठी त्याला खुराक पुरवला पाहिजे. तर सांगायचं झालं तर देशी गायीसाठी शरीर पोषणासाठी साधारणतः 2 किलो खुराक देणं आवश्यक आहे आणि संकरित गाय किंवा म्हशीसाठी साधारणतः 2.5 किलो खुराक देणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या दूध उत्पादनासाठी साधारणतः देशी गायीसाठी 400 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे, तर म्हशीसाठी 500 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे खुराक देणं आवश्यक आहे. आता समजा ढोबळ मानाने जर जनावराला किती खुराक, किती आहार द्यावा हे जर सांगायचं झालं तर साधारणतः 10 लिटर दूध देणाऱ्या गायीसाठी आपल्याला असं सांगता येईल की सकस वैरण 10 ते 12 किलो, कोरडा चारा तो साधारणतः 4 ते 5 किलो आणि 4 किलो खुराक द्यावा. तर कंपन्यांमध्ये असे खूप खाद्यपदार्थ किंवा खुराक उपलब्ध असते, पण सर याची किंमत खूप महाग असते. तर शेतकऱ्यांना आपण काय सांगाल की घरच्या घरी ते उच्च दर्जाच्या ज्या खुराकी असतात किंवा खाद्यपदार्थ असतात त्या कशा प्रकारे त्याचं उत्पादन ते करू शकतात? शेतकऱ्यांना आपल्या घरच्या घरी जे उपलब्ध खाद्यपदार्थ आहे त्यापासून निश्चितच चांगल्या प्रतीचा खुराक बनवता येईल. पण आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये पशुपालक काय करतात की आपल्याकडे जे उपलब्ध धान्य असेल किंवा उपलब्ध पेंड असेल त्याचाच आहारामध्ये समाविष्ट करतात. त्यामुळे पशूंची जी ऊर्जाची गरज असेल किंवा प्रथिनांची गरज असेल, खनिजांची गरज असेल ती पूर्ण होत नाही. यासाठी आपल्या पशुपालक बांधवांसाठी एक सोपे सूत्र मी इथे सांगू इच्छितो. तर भरडलेले धान्य असेल आपल्याकडे, मका असेल, ज्वारी असेल, ते साधारणतः 30 ते 35 किलो. त्यानंतर आपल्याकडे उपलब्ध ढेप असेल किंवा पेंड असेल ते 30 ते 35 किलो. गव्हाचा कोंडा असेल किंवा भाताचा कोंडा असेल तो साधारणतः 10 ते 25 किलो आणि आपल्याकडे ज्या चुनी उपलब्ध असतील ते 10 ते 25 किलो. त्यानंतर खनिज मिश्रण साधारणतः 2% या प्रमाणामध्ये आणि मीठ 1% या प्रमाणात असे 100 किलो खुराक जर आपण बनवला तर आपल्या पशूंना जी आवश्यक पोषण मूल्यांची गरज आहे ती निश्चितच पूर्ण होऊ शकते. तसेच लागणारे पाणी, मुबलक स्वच्छ थंड पाणी पशूंना नेहमी उपलब्ध करून दिले पाहिजे. सर यानंतर आमच्या पशुपालकांना हे सांगा की गाभण गायी ज्या असतात किंवा जास्त दूध देणाऱ्या ज्या गायी असतात त्यांच्या आहाराचं कसं नियोजन आपण करावं? आता गाभण गायींच्या आहाराचं नियोजन करायचं म्हटलं तर साधारणतः 6व्या महिन्यापासून त्यांना पोषण मूल्यांची गरज वाढलेली असते. त्यासाठी त्यांना 2 किलो खुराक शरीर पोषणासाठी देणं आवश्यक आहे. तसेच वासराच्या वाढीसाठी 1 किलो अतिरिक्त खुराक देणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांना दररोज किमान 50 ते 60 ग्राम खनिज मिश्रण देणं आवश्यक आहे आणि विण्याच्या आधी 3 दिवस हळूहळू या खुराकाची मात्रा कमी करून आपल्याला गव्हाचा भरडा असेल, तो गव्हाचा कोंडा असेल त्याचा आहारामध्ये समावेश करायचा आहे आणि गाय विल्यानंतर तिला कोमट पाणी, स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यासोबत तिच्या आहारामध्ये साधारणतः 1 किलो हा कोंडा, 1.5 किलो साधारणतः कुठल्याही धान्याचा भरडा, अर्धा किलो गूळ, साधारणतः 30 ग्राम खनिज मिश्रण आणि 30 ग्राम मीठ असा खुराकाचा त्यांच्या आहारात समावेश करावा आणि त्यानंतर असा आहारात समावेश केल्यानंतर त्याची जी ऊर्जेची गरज आहे ती पूर्ण होताना आपल्याला दिसून येते. सर यासोबतच संक्रमण काळातील जी गाई म्हशींची काळजी आहे, त्यांच्या आहाराची काळजी आहे, ती कशी घ्यावी हे आम्हाला सांगा. आता संक्रमण काळ म्हणजे कोणता काळ? तर गाय विण्याच्या साधारणतः 3 आठवडे आधी आणि 3 आठवडे नंतरचा जो कालखंड आहे त्याला संक्रमण कालावधी असे म्हणतात. गायीच्या प्रजनन आणि प्रसूती या कालखंडातील हा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात जर त्यांचे व्यवस्थापन आहाराचे असो किंवा इतर व्यवस्थापन जर चांगले राखले तर निश्चितच आपल्याला त्याच्यापासून योग्य व्यवस्थापन भेटू शकते. साधारणतः 6 महिन्यापर्यंत, गाभण काळाच्या 6 महिन्यापर्यंत त्यांना नेहमीचे खाद्य आणि चाराच आपण त्यांना देऊ शकतो. परंतु शेवटच्या 3 महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर वासराची जवळपास 60 ते 65% वाढ या दरम्यान होत असते. त्यामुळे गायीच्या पोटावरती त्याचा एक बराचसा भाग या वासराच्या शरीराने व्यापलेला असतो. त्यामुळे पचनसंस्थेवरती, गायीच्या पचनसंस्थेवर एक ताण असतो आणि तो ताण आपल्याला काही दृष्टीने हलका करण्यासाठी त्यांना पचनास सोपा असा आहार देणं आवश्यक आहे. तसेच जो आपण आहार देणार तो त्यांना विभागून देणं गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं की या गायींच्या विल्यानंतर त्यांची जी ऊर्जा आहे ती अत्यंत ऊर्जेची गरज अत्यंत वाढलेली असते.
पण जर आपण बघितलं की त्यांचा जे खाद्य ग्रहण करण्याची क्षमता आहे ती कमी झालेली आहे, भूक मंदावलेली आहे, गाय त्या प्रमाणात खाद्य ग्रहण करू शकत नाही, त्यासाठी तिला ऊर्जा संपन्न आणि प्रथिने संपन्न असा जर आहार जर आपण दिला तर तो ग्रहण करून ते आपल्या ऊर्जेची गरज पूर्ण करू शकतात. यासाठी बायपास फॅट आणि बायपास प्रथिने यासारखे जर खाद्यपूरके जनावरांच्या आहारामध्ये जर आपण पुरवले तर आपले जी ऊर्जा आणि प्रथिनांची जी वाढीव गरज आहे ती ते पूर्ण करू शकतात. जर ऊर्जा पुरेशा प्रमाणात अशा गाई म्हशींना जर भेटली नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला जो दुधाचा ताप किंवा मिल्क फीवर आजार आपल्याला आढळून येतो किंवा इतर आजार म्हणजे यकृताचा आजार जो फॅटी लिव्हर दिसून येतो. जे वाढतं दूध उत्पादन असतं त्या प्रमाणामध्ये लिव्हर ज्या यकृत जे आहे ते ग्लुकोज निर्मिती करू शकत नाही, त्यामुळे फॅटी लिव्हर नावाचा आजार दिसून येतो. सर, एकूणच जे तुम्ही सांगितलं की संक्रमण हा जो काळ असतो संक्रमणाचा, हा जनावरांसाठी खूप तणावपूर्ण काळ असतो. तर या तणावातून कसं काय त्यांना बाहेर काढावं, तणावमुक्त त्यांना कसं करावं आणि या दरम्यान आहाराची काय काळजी असते? आता हा संक्रमण काळाचा जो आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की ऊर्जाचे वेल्यानंतर काय असतं, जनावरांसाठी एक मोठं आव्हान असतं की जे वासरू आहे त्याच्यासाठी जास्त प्रमाणात दूध निर्मिती करणे, त्यासाठी ऊर्जेची गरज वाढली असते आणि त्या काळात जर बघितलं तर जनावरांची भूक देखील मंदावलेली असते. तर आपण बघितलं की आपले बरेचसे पशुपालक जे आहेत ते गाभण काळामध्ये पशूंना जास्त प्रमाणात कॅल्शियम पुरवतात. त्यामुळे काय होतं, जे पशूंची जी नैसर्गिक क्षमता असते हाडांमधील कॅल्शियम रक्तामध्ये उपलब्ध करून देणे, यासाठी जे संप्रेरक असतात ते नैसर्गिक क्रियेद्वारे ते उपलब्ध करून देत असतात. परंतु गाभण काळामध्ये जर जास्त कॅल्शियमचा जर मारा केला किंवा जास्त कॅल्शियम पुरवले तर ही प्रक्रिया बिघाड होते आणि त्यामुळे त्यांना ते कॅल्शियम उपलब्ध करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या व्यायालानंतर जो वाढीव ताण असतो, दुधातून जो कॅल्शियमचा निचरा होत असतो ते पूर्ण करता येत नाही. त्यामुळे गायांमध्ये दूध उत्पादन मंदावते आणि गाय बसलेली आपल्याला दिसते आणि तो मिल्क फीवर नावाचा जो आजार आहे तो आढळून येतो. बऱ्याच पशुपालकांची ही तक्रार आहे की आपण जी तांत्रिक शब्द वापरले जसं SNF म्हणा किंवा दुधातील जे फॅट आहे ते कालांतराने कमी होतं आणि यामुळे आर्थिक नुकसानही खूप त्यांना सहन करावं लागतं पशुपालकांना. तर याला सामोरं कसं ते जातील आणि SNF आणि जे आपलं दुधातील फॅट ते टिकवावं कसं, याच्याबद्दल आम्हाला सांगा. बरोबर आहे. आता दुभत्या जनावरांचा जर फॅट आणि SNF हे जर का सातत्य राखायचं असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जनावरांना संतुलित आहार पुरवणं आवश्यक आहे. आता वर्षभर आपल्याला पशूंना किती हिरवा चारा लागणार आणि किती कोरडा चारणार याचे वर्षभर चाऱ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. दुधामध्ये स्निग्धांशाचे जे प्रमाण आहे ते सातत्य जर राखायचं असेल तर त्यासाठी कोरडा चारासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बरेचसे पशुपालक आपण बघतो की आपल्याकडे जो हिरवा चारा उपलब्ध असेल तोच हिरवा चारा खाऊ घालतात, पण त्यामुळे अशा वेळेस कोरड्या चाऱ्याच्या अभावी दुधामधील फॅटचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसून येते. आता ज्या भागामध्ये ऊसाचं जास्त प्रमाण घेतले जातं तिथे ऊस जास्त प्रमाणात खाऊ घालतात, त्यामुळे ग्लुकोजची मात्रा शरीरामध्ये वाढल्यामुळे हा स्निग्धांशावरती विपरीत परिणाम दिसून येतो. तसेच बरेचसे पशुपालक जे आहेत ते तेलसुद्धा खाऊ घालतात. ह्या तेल खाऊ घातल्यामुळे पचनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि फॅट होतो. तसेच दुहारीमधील जे दूध काढतात त्याच्यामध्ये किमान 12 तास अंतर जे आहे ते जर राखलं तर दुधाचे फॅट व्यवस्थित राखण्यास निश्चितच मदत होईल. सर, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवूया. तूर्त वेळ झाली आहे का विश्रांतीची. तर दर्शक हो, कुठेही जाऊ नका, ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आम्ही छोट्याशा विश्रांतीनंतर परत येतो आहे. पाहत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे दुभत्या जनावरांमधील आहाराचं नियोजन आणि तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश जावळे सर. सर, आमच्या पशुपालकांना हे जाणून घ्यायला आवडेल की हिरवा चारा जो आहे त्याचा तुटवडा तर नेहमीच असतो, पण वर्षभर जर आपल्याला साठवायचा असेल तर त्याच्या काय उपाय आहेत आणि ते कसं करू शकतील? हो, आता हिरवा चारा साठवण्याचं तंत्रज्ञान त्याला मुरघास असं म्हणतात. त्याला सोप्या भाषेत सांगायचं तर हिरव्या चाऱ्याचं लोणचं असं देखील आपल्याला म्हणता येईल. पण त्यासाठी कोणता चारा वापरायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी ऊर्जा संपन्न चारा आवश्यक आहे. जे एकदल चारा पिकं आहेत, मग उदाहरणार्थ मका असेल, ज्वारी असेल किंवा संकरित नेपियर जसे धारवाड हायब्रिड नेपियर 6,
टेन यासारख्या बरेच गवतं आहेत ज्याच्यामध्ये ऊर्जेचं प्रमाण जास्त आहे असा ऊर्जा संपन्न चारा या मुरघास करण्यासाठी वापरला जातो. तर यासाठी सुरुवातीला त्याचे 1.5 ते 2 सेंटीमीटर आकारामध्ये या चाऱ्याची कुट्टी करून घ्यायची आणि कुट्टी केल्यानंतर जेव्हा असा हा चारा वायुविरहित वातावरणामध्ये जेव्हा साठवून ठेवला जातो तेव्हा किण्वन प्रक्रिया होऊन एक आंबट गोड असा एक वास निर्माण होतो आणि साधारणतः 45 ते 60 दिवसानंतर आपल्याला हा जो चारा भेटतो त्याला मुरघास असे म्हणतात. आता हा मुरघास तयार कशामध्ये करावा तर पशुपालक आपला जो उपलब्ध खड्डा आहे आपल्याकडे एक खड्डा करून किंवा आपल्याकडे प्लास्टिकची एखादे प्लास्टिकचा ड्रम असेल किंवा प्लास्टिकच्या बऱ्याच मोठ्या पिशव्यांमध्ये सुद्धा हा मुरघास आपल्याला करताना आढळतो. मुरघास देण्याचा फायदा असा की हा जनावरं अत्यंत आवडीने खातात आणि त्यांना नेहमी जर हा चारा दिला तर एकसारखा चारा पशूंना आपल्या नेहमी भेटतो. त्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन वाढीसमध्ये सुद्धा मदत होते. सर, आपल्या चर्चेदरम्यान आपण बायपास हा शब्द वापरला, तर आमच्या शेतकरी बंधू भगिनींना हे सांगा की हे काय तंत्रज्ञान आहे आणि जनावरांना याचा कसा फायदा होईल? हो, आता मगाशी आपण बोलताना सांगितलं की गाई म्हशी या रवंथ करणारे प्राणी आहेत. आता जनावरांनी कुठलाही पदार्थ खाल्ला की या त्यांच्या विघटन या ओटीपोटामध्ये होत असते. त्यामुळे जेव्हा ऊर्जा संपन्न आहार किंवा प्रथिन संपन्न आहार जेव्हा त्यांना कुठलाही दिला जातो तेव्हा त्यांचे तिथे विघटन होते आणि बराचसा भाग तिच्यातला हा वाया जातो, तो आपल्या कामी येत नाही. त्यासाठी ह्या अशा पद्धतीने जे पदार्थ आहेत जे ऊर्जा संपन्न कृत्रिम संपन्न पदार्थ आहेत त्यांच्यावरती एक विशिष्ट कृत्रिम प्रक्रिया केली जाते ज्यामुळे त्यांचे या ओटीपोटामध्ये विघटन न होता थेट आतड्यामध्ये जाऊन त्याचे पचन होते आणि तिथे आपल्याला जे पोषण मूल्य तिथे आपल्याला उपलब्ध होतात आणि ते जनावराला उपलब्ध होतात. तर ह्या तंत्रज्ञानाला बायपास तंत्रज्ञान असे म्हणतात. तर ज्या काळामध्ये गाभण काळामध्ये असतील किंवा वेलानंतर जर आपण बघितलं तर जनावरांची ऊर्जेची गरज किंवा प्रथिनांची गरज ही जास्त प्रमाणात असते. जास्त दूध देणारे गाई म्हशी असतील तर त्यांना ही ऊर्जा आणि प्रथिनांची गरज जास्त प्रमाणात असते आणि बऱ्याचदा वेलानंतर आपण बघतो की त्यांची भूक मंदावलेली असते. तर त्यावेळेस अन्न ग्रहण करण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यावेळेस हा दर्जेदार जर असा बायपास फॅट आणि बायपास प्रथिने जर ही खाद्यपूरके जनावरांच्या आहारात जर आपण पुरवली तर त्यांना अमिनो आम्ल आणि ऊर्जा सुद्धा भेटते आणि त्यांची गरज पूर्ण होऊन आपल्याला दूध उत्पादन वाढीस निश्चितच मदत होते. सर, यासोबतच आम्हाला सांगा की TMR म्हणजे ज्याला आपण टोटल मिक्स राशन म्हणतो, हा कुठला आहार असतो आणि जनावरांना याचा काय फायदा होतो? आता TMR म्हणजे टोटल मिक्स राशन. तर आहारातील जे वेगवेगळे घटक आहेत, उदाहरणार्थ समजा चारा असेल, मग हिरवा चारा असेल, कोरडा चारा असेल किंवा खुराक असेल किंवा खनिजे इतर खाद्यपूरक आहेत, हे वेगवेगळ्या न देता त्याला एकत्रित पद्धतीने त्यांच्या जनावराची जी वाढ असेल किंवा उत्पादन असेल याचा विचार करून जो आहार बनवला जातो त्याला टोटल मिक्स राशन असे म्हणतात. जर आपण प्रगत देशांमध्ये जे मोठे मोठे ज्या फार्म्स आहेत त्या ठिकाणी बघितलं तर ह्या TMR संकल्पना आपल्याला तिथे वापरताना दिसून येते. आता ह्या पद्धतीचा एक फायदा असा की जनावरांना नेहमी वर्षभर एकसारखा चारा भेटतो. त्यामुळे त्यांची जी चयापचय प्रक्रिया आहे ती एकसारखी होत राहते आणि त्याचा त्यांच्या वाढीवर आणि उत्पादनावर त्याचा अनुकूल परिणाम दिसून येतो. तसेच आपण बघितलं त्यांच्या ओटीपोटामध्ये जे जीवाणू असतात ते त्या खाद्यपदार्थांचे पचन करत असतात. त्यामुळे सारखा पद्धतीचा आहार असल्यामुळे ते जीवाणूंची सारख्या प्रमाणात सातत्य राहते आणि चांगले पचन होते आणि पोषण मूल्य पूर्ण प्रमाणात आपल्याला उपलब्ध होते. तर अशा पद्धतीचा TMRच्या संधी आपल्या देशामध्ये उत्पन्न निर्माण होत आहेत. जसे आता मुक्त गोठा असेल किंवा मुरघास असेल याच्या दुग्ध व्यवसायामध्ये अनेक संधी आहेत. तर युवा उद्योजकांनी हा TMR निर्मितीचा व्यवसायसुद्धा करण्यास हरकत नाही. सर, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवू. तूर्त वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीचे. तर दर्शको, कुठेही जाऊ नका, ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवतो आहे. पाहत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय सुरू आहे दुभत्या जनावरांमधील आहाराचं नियोजन आणि याबद्दल महत्त्वाची माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर महेश जावळे सर. सर, यानंतर आमच्या शेतकरी बंधू भगिनींना सांगा की मातीविना शेती ही नवीन संकल्पना आपण ऐकतो आहे, याबद्दल माहिती द्या. पोषक द्रव्ये आणि पाणी यांचा वापर करून मातीशिवाय ज्या पद्धतीने रोपटे विकसित केले जाते त्या तंत्रज्ञानाला हायड्रोपोनिक तंत्रज्ञान असे म्हणतात.
आता विविध जे तृणधान्य आहेत, उदाहरणार्थ मका असेल किंवा गहू असतील किंवा द्विदल काही पिके असतील जसे चवळी यासारख्या बियाण्यांपासून या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा तयार केला जातो. तर तो कशा पद्धतीने तयार केला जातो, तर त्यासाठी सर्वप्रथम हे जे बियाणे आहेत ते 10 ते 12 तास साधारणतः कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले जातात आणि त्याच्यानंतर एखाद्या जाड कपड्यामध्ये किंवा पोत्यामध्ये हे 10 ते 12 तास हे बियाणे दाबून ठेवले जातात. ह्या दरम्यान त्यामध्ये कोंब फुटले जातात. या बियाणांमध्ये मग कोंब आल्यानंतर त्याच्यावर 5% मिठाचे द्रावण शिंपडता येते. तसेच बुरशीचा प्रतिबंध करण्यासाठी ट्रायकोडर्मा नावाचे जैविक बुरशीनाशक देखील सुद्धा आपण वापरू शकतो. तर साधारणतः 3 फूट बाय 2 फूट आणि 3 इंच या आकाराचे जर आपण समजा ट्रे घेतले तर ह्या ट्रेमध्ये साधारणतः 2 किलो बियाणे जर आपण पसरवून ठेवले तर आपल्याकडे जे शेतकरी बांधवांकडे जे ग्रीन नेट असेल किंवा पॉलीहाऊस असेल तर त्यामध्ये बांबूच्या ट्रेवरती किंवा रॅकवरती हे असे ट्रे ठेवले जातात आणि आतमधील त्या ग्रीन नेटमधील जे वातावरण आहे, ते पॉलीहाऊसमधले जे वातावरण, आर्द्रता आणि तापमान हे विविध फॉगर्स आणि स्प्रिंकलर्स आणि टायमर्स लावून ते नियंत्रित केले जाते. तर साधारणतः 10 ते 12 दिवसानंतर जर का आपण बघितलं तर साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर लांबीचा हिरवा चारा विकसित झालेला दिसतो. प्रति ट्रे आपल्याला 10 ते 12 किलो हिरवा चारा भेटतो आणि हा चारा जर आपण बघितला तर प्रथिन संपन्न असा हा चारा असतो. त्याच्यामध्ये खनिजे आणि जीवनसत्वांचे प्रमाण जास्त असते आणि हा चारा खूप रुचकर असतो. त्यामुळे दुभती जनावरं मोठ्या आवडीने हा चारा खातात. सर, सरते शेवटी जनावरांचं खाद्य व्यवस्थापन कसं करावं याबद्दल आम्हाला सांगा. आता दुभत्या जनावरांच्या आहार व्यवस्थापन काही महत्त्वाच्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचा म्हणजे चारा. तर शेतकरी बांधवांनी आपल्या पशूंसाठी हिरव्या चाऱ्यासाठी आणि कोरड्या चाऱ्यासाठी वर्षभर चाऱ्याचे नियोजन करावे. त्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये एकदल आणि द्विदल जातीचा चारा त्यांना वर्षभर पुरेल या प्रमाणामध्ये उपलब्ध करावा. त्यासाठी त्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे मुरघास आणि TMR या संकल्पनेचा त्यांनी आपल्या पशु आहार नियोजनामध्ये त्याचा वापर करावा. तसेच जनावरांना रोज खनिज मिश्रण आणि खाद्यपूरके या पशुवैद्यकाच्या सहाय्याने नियमितपणे पुरवावीत. जनावरांच्या खाद्याच्या वेळी ज्या आहेत त्या वेळा ज्या नेमक्या पाळल्या पाहिजेत. त्यांच्या दोहारीची वेळ असेल, मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाच्या बाबी असतील, त्याचंसुद्धा काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तर ह्या पद्धतीने जर पशुपालकांनी खाद्याचे नियोजन जर केले तर त्यांचे जे वाढ आहे आणि उत्पादन आहे यासाठी आवश्यक पोषण मूल्य पूर्ण होऊन वाढीव दूध उत्पादन भेटून आपले पशुपालक जे आहेत ते आर्थिक संपन्न होतील यात शंका नाही. तर सर, आज आपण इथे आलात आणि दुभत्या जनावरांमधील आहाराचं नियोजन याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण दिलीत. त्याच्यासाठी नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद आणि नमस्कार. नमस्कार.